पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाचा हा नीरा मतदारसंघ आहे। आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। पुरंदर हवेली विधानसभेची रणधुमाळी आपल्याला ऐकायची आहे कार्यकर्त्यांकडूनच। मी आता उपस्थित आहे नीरा येथील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या कार्यालयामध्ये आणि या ठिकाणी आपल्याशी चर्चा करण्यासाठी या राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। नक्की त्यांचा प्रचार कशा पद्धतीने चाललेला आहे आणि ही जी तिसरी उमेदवारी दिलेली आहे पुरंदरमध्ये मतदारांना तिसरा पर्याय दिलेला आहे, नक्की याचं कारण काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि निवडणुकीमध्ये या प्रचारामध्ये यांना कशा पद्धतीने मतदार राजाचा सपोर्ट मिळत आहे, सहकार्य मिळत आहे हे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। विधानसभेचा महासंग्राम या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याशी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत आणि विशेषतः ते नीरा ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत। आलीन अण्णा चव्हाण अण्णा, आता ही उमेदवारी आपल्याला मिळालेली आहे, आपले कार्यकर्ते खुश आहेत, नक्की याचं कारण काय आहे? ही उमेदवारी जी मागितली गेली की दादांनी दिली, कार्यकर्त्यांकडून आग्रही होऊन मागितली गेली की दादांनी दिली? खरं तर पुरंदर हवेलीमधून झेंडे हे महायुतीचे राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार म्हणून या ठिकाणी पुरंदर हवेलीमध्ये उमेदवार म्हणून उभे राहिलेले आहेत। खरं तर पुरंदर हवेलीमध्ये तुम्ही जे आत्ता म्हटला की खरं तर झेंडे साहेब म्हटलं तर एक IAS अधिकारी म्हणून एक लोकांचीच पसंती होती आणि महायुतीमध्ये त्यांना एवढी पसंती लोकांमधून मिळाली की अजितदादांच्यापर्यंत लोकांची मागणी होती की आम्हाला एक नवीन उमेदवार एक IAS अधिकारी म्हणून जे आहेत पुरंदरमध्ये झेंडे साहेब यांना उमेदवारी दिली तर तालुक्याचा जो राहिलेला विकास आहे तो नक्कीच यांच्या माध्यमातून होईल, म्हणून खरं तर ही उमेदवारी दादांना मतदारांनीच त्या ठिकाणी मागितली आणि राष्ट्रवादीकडून यांना उमेदवारी जाहीर झाली। आजी आणि माजी जे आमदार आहेत त्यांच्या विरोधात ही उमेदवारी मागितली गेली। विशेषतः या उमेदवारीकडे संपूर्ण पुरंदर तालुका एक वेगळ्या दृष्टीने पाहतोय, कारण का तर महायुतीतलेच हे दोन्ही उमेदवार आहेत। पहिली गोष्ट म्हणजे शिवतारे बापूंना तिकीट जाहीर झाल्यानंतर महायुतीतून नंतर लगेच यांना AB फॉर्म देण्यात आला आणि संभाजी झेंडे यांना उमेदवारी देण्यात आली। काय वाटतं नक्की कशामुळे हे झालं? खरं तर पाठीमागच्या काळामध्ये गेली 10 ते 15 वर्ष पुरंदरचे जे मूळ प्रश्न आहेत, मग गुंजवणीचं पाणी असेल किंवा विमानतळ असेल आणि शेतकऱ्यांचे किंवा जनतेतील काही प्रश्न असतील किंवा बेरोजगारी असेल, या ठिकाणी बेरोजगारी अतिशय जास्त आहे, जेणेकरून या ठिकाणी कारखानदारी असेल किंवा MIDC असेल यासारखे उद्योग आले पाहिजेत। खरं तर ह्यामुळेच हे उमेदवारी लादलेली आहे, कारण लोकांची मागणी आहे की दुष्काळ आपला पुरंदर तालुका जर पाहिला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा पुरंदर तालुका दुष्काळ म्हणून जाहीर आहे आणि किती वर्षे हे दुष्काळ पुरंदर तालुक्याचं हे दुष्काळ संपलं पाहिजे, म्हणून खरं तर जनतेची पसंती होती की कोणीतरी एक चांगला अधिकारी म्हणून जर पाहिलं तर हे IAS अधिकारी प्रशासनामध्ये काम केलेलं आहे आणि यांच्याकडून काही लोकांची अपेक्षा आहे की विमानतळ असेल किंवा गुंजवणीचं पाणी असेल तर हे अधिकारी प्रशासनामध्ये काम केल्यामुळे ह्यांना त्यामधली संपूर्ण माहिती आहे आणि जनतेला तेच वाटतं की एकदा ह्यांना संधी देऊन आपण पाहू, आपले हे प्रश्न नक्कीच हे झेंडे साहेब सोडवतील, म्हणूनच खरं तर यांना उमेदवारी लोकांनी पसंती दिली आणि अजितदादांनी यांना उमेदवारी जाहीर केली। या ठिकाणी दुसरेही कार्यकर्ते आहेत, महेश जेदे आहेत, अतिशय कार्यरत आहेत, हे सामाजिक प्रश्नांकडे अतिशय गंभीर स्वरूपाने यांनी नीरा ग्रामपंचायतीमध्ये पाहिलेलं आपल्याला सोशल मीडियावरून माहिती मिळालेली आहे। त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। जेदे साहेब, नक्की नीरा ग्रामपंचायतीच्या दृष्टीने आपल्याला असे कोणते प्रश्न वाटले की ते सोडवले गेले नाहीत आजपर्यंत आणि आग्रही प्रश्न आहेत? तसं पाहायला गेलं तर नीरा पंचक्रोशीतील अनेक विद्यार्थ्यांना या ठिकाणी फक्त 12वी पर्यंतच आर्ट्स आणि सायन्सचं शिक्षण आहे। या ठिकाणी कॉमर्स फॅकल्टी नाही आहे। ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घ्यायचं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घ्यायचं असेल तर इथून 40 किलोमीटरचा प्रवास करून सासवडला जावं लागतं, अदरवाईज बारामतीला जावं लागतं। मग सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्यांच्या मुलांना पोस्ट ग्रॅज्युएशन शिक्षण घेण्यासाठी नीरेमध्ये महाविद्यालय उभं करण्याच्या पाठी एक IAS अधिकारी यांची भूमिका चांगली आहे। त्यांना शिक्षणाचं ज्ञान आहे, शिक्षणाची त्यांना किंमत आहे, ते खरंच गोरगरिबांसाठी तर शिक्षण व्यवस्था उभं करतील। तसंच नीरा पंचक्रोशीतील शिकलेल्या मुलांना हाताला काम नाही आहे तर वाल्ले किंवा राख
गुळूंचे या भागात जे रानवड आहे त्या ठिकाणी MIDC सारखे छोटे प्रकल्प उभे केले तर बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल. राहिला प्रश्न गुंजवणीचा आणि विमानतळाचा. गेले 10 वर्ष शिवसेनेचे आमदार आणि मागील 5 वर्ष काँग्रेसचे आमदार यांच्यानी काही जमलं नाही आहेत, कारण प्रशासनाचा त्यांना अनुभव नाही आहे. ते ABCDपासून शिकणार, पण हे निबंध लिहिणारे IAS अधिकारी आहेत, त्यांना प्रशासनाचा सर्व अनुभव आहे. ते एका वर्षात त्यांच्या अनुभवाच्या जोरावर आणि दादांच्या नेतृत्वाखाली नक्कीच हा प्रश्न सोल्व करतील आणि पुरंदरमध्ये MIDC उभं करतील, चांगल्या कंपनी आणतील, काय मेडिकल कॉलेजेस असतील, इंजिनिअरिंग कॉलेजेस असतील, इथंच उभं करतील, राहिलेलं पर्यटन स्थळं निर्माण करतील. त्याच्यामुळे पुरंदरवासियांच्या हाताला काम मिळेल. दुष्काळाच्या वेळी अधिकारी यांनी मागेल त्यांना टँकरचे पाण्याची सुविधा आणि जनावरांना चाऱ्याची सुविधा उपलब्ध करून दिली. हे ऋण पुरंदरची जनता नक्कीच या मतदानातून 20 तारखेला 5 नंबरचं बटन दाबून, घड्याळासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करतील आणि एक सुशिक्षित IAS अधिकाऱ्यांना निवडून देतील आणि विधानसभेत पाठवतील, हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. प्रचार कशा पद्धतीने चालू आहे, आपण प्रचाराची पद्धत कशी वापरली गेली निरेमध्ये, आणि आता निरेमध्ये एक आव्हान आहे तुमच्यासमोर एक मोठं, कारण त्रिशंकू निवडणूक आहे ही. पुरंदरमध्ये 3 उमेदवार आहेत, तिन्ही उमेदवारांचा संपर्कही दांडगा आहे. काय वाटतं, कशा पद्धतीने प्रचार चालू आहे निरेमध्ये? निरेमध्ये आम्ही राष्ट्रवादी झेंडे साहेबांचा प्रचार करत आहोत आणि अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. कारण प्रचार करत असताना जनतेचं किंवा लोकांच्या समोर गेल्यानंतर असं जाणवतं की एक चांगला उमेदवार आणि IAS ऑफिसर म्हणून त्यांनी कलेक्टर म्हणून त्यांनी मुंबई, ठाणे यासारख्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि प्रशासनातली माहिती असल्यामुळं लोकांचा कल आहे की एक सुशिक्षित वर्ग किंवा एक सुज्ञ नागरिक म्हणून लोकांचा त्याला मार्केटमध्ये बाजारपेठ असेल किंवा लोकांच्या घरामध्ये आम्ही जातोय, एक चांगला प्रतिसाद मिळतोय की आपण एक वेळ या IAS अधिकारी या माणसाला आपण संधी देऊया, नक्कीच ह्यामध्ये एक बदल घडेल असं आम्हाला सुद्धा जाणवतंय. कितीचं लीड तुम्हाला या प्रचारानंतर मिळण्याची शाश्वती आहे, अपेक्षा आहे? चांगला उमेदवार, सुशिक्षित उमेदवार म्हणून पाहिलं जात आहे, त्यामुळे त्यांना चांगल्या 1 नंबरची पसंती या ठिकाणी उमेदवारीमध्ये मिळत आहे. तर राहिलं आहे की निरेमध्ये मतदान जे आहे ते जवळजवळ 10,500 मतदान या ठिकाणी आहे. त्यामधील जर आपण पकडलं 6,500 ते 7,000 मतदान वोटिंग या ठिकाणी होईल. तर आम्ही घड्याळाला या ठिकाणी 3,000च्या आसपास नक्कीच घड्याळाला या ठिकाणी मतदान मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. पुरंदर तालुक्यामध्ये ही उमेदवारी कुणाचा खेळ करणार असं वाटतंय? नाही, आता कुणाचा खेळ करणारपेक्षा लोकांच्याच पसंतीचा हा उमेदवार आहे. त्यामुळे ह्या दोघांचा खेळ होणार आणि संभाजी झेंडे हेच निवडून येतील. अच्छा, दुसरा प्रश्न अण्णा विचारतो. ग्रामपंचायतीला एकत्र दिसणारं चव्हाण कुटुंबीय निवडणुकीमध्ये आज कुठेतरी वेगवेगळ्या पक्षामध्ये आम्हाला दिसत आहे नेतृत्व. काय नक्की हे? खरं तर पवारसाहेब आणि अजितदादा हे एकच पक्ष होता किंवा सुप्रियाताई असतील. खरं तर हे व्हायला नव्हतं पाहिजे हे आमच्यासारख्या सुद्धा कार्यकर्त्यांना वाटतं, परंतु प्रत्येकांचं मग शरद पवारांच्या बाजूला ज्येष्ठ मंडळींना त्यांचे विचार पडतात, आमच्यासारख्यांना अजितदादांचे विचार पडतात. खरं तर ही गोष्ट घडायच नव्हती पाहिजे, पक्ष ही फूट व्हायला नव्हती पाहिजे, परंतु झाल्यानंतर अजितदादांचं एक धडाडीचं काम ह्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि दादा एक कामाचं म्हटलं तर अजितदादा, कामाचा वादा अजितदादा आपण संबोधलं जातं. खरंच अजितदादांच्याकडे एक धमक आहे की काम करण्याची पद्धत आहे, म्हणून खरं तर आम्ही अजितदादांच्या बरोबर आहेत. विकासाच्या दृष्टीने विकासाच्या बाजूला आम्ही आहे आणि अजितदादा सत्तेमध्ये आहेत. सत्तेमध्ये राहिल्यानंतरच गावचा किंवा आपल्या तालुक्याचा विकास होऊ शकतो, म्हणून आम्ही दादांच्या बरोबर आहे. कशा पद्धतीने घरी जात आहे मतदारांच्या? कसं वाटतं, काय बोलतात मतदार ज्यावेळी तुम्ही असं वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळ्या वेळी ज्यावेळी उमेदवार मिळतात, तुम्हाला चिन्ह मिळतं, ते कशा पद्धतीने घरापर्यंत पोहोचवताय आणि काय अनुभव येतोय मतदारांचा? खरं तर मी आम आदमी पार्टी पुणे जिल्हा युवा अध्यक्ष आहे, परंतु
हे आज पुरंदरमध्ये IAS अधिकारी भेटते. 288 मध्ये एकच व्यक्ती असे आहेत की जे IAS अधिकारी आहेत. दिल्लीमध्ये जसे केजरीवाल साहेब IRS अधिकारी आहेत, तसंच हे IAS अधिकारी आहेत. त्यांचं शिक्षण, आरोग्य, डेव्हलपमेंट हे विजन खूप चांगलं आहे. त्यांचं समाजाबद्दल आणि शेतकऱ्यांबद्दल, सर्वसामान्यांबद्दल जी जागरूकता आहे तीच आम्ही सर्वसामान्य कुटुंबांच्या पर्यंत मांडत आहे. आम्ही ज्यावेळेस पेम्पलेट घेऊन सर्वसामान्य कुटुंबांच्या दारामध्ये जात आहे की यांना मतदान करा घड्याला, तेव्हा ते स्वतःहूनच उत्स्फूर्तपणे सांगत आहेत की वा IAS अधिकारी आहे, आम्हाला अभिमान आहे की पुरंदरला IAS अधिकारी म्हणून भेटतील. ज्या 2 आधीच्या उमेदवारांनी खेळ खंडोबा केलेला आहे पुरंदरचा, त्यांचा खेळ आता नक्कीच IAS अधिकारी करतील असं सर्व जनतेच्या स्वतःहून मुखातून येत आहेत शब्द. या ठिकाणी दुसरेही कार्यकर्ते आहेत. आपलं नाव काय? मी राजू गोरे, राहणार निघतलाच आहे. अच्छा, किती वर्षापासून आपण राष्ट्रवादीशी जोडलेला आहात? बरीच वर्ष झालं. जसं चव्हाण कुटुंब जोडलेलं आहे तसं आम्ही चव्हाण कुटुंबियांना जोडलेलो आहोत आणि चव्हाण कुटुंब जिकडे जाईल तिकडे आम्ही जात आहोत. बाबा, काय आपलं नाव? सर्व माझं नाव प्रकाश सखाराम शिंदे, राहणार निरा. अच्छा, किती वर्षापासून राष्ट्रवादीशी किंवा राजकारणाशी आपण जोडलेला आहात? 1968 सालापासून मी राजकारणाशी जोडलेला आहे आणि चव्हाण कुटुंबियाशी जोडलेला आहे. मी शरद पवारांना मानणारा एक आहे कार्यकर्ता. अच्छा, शरद पवाराला मानणारा कार्यकर्ता म्हणता आणि आज अजितदादांबरोबर आहात, नक्की काय कारण? अजितदादा या असं व्यक्तिमत्व आहे जे बोलतात ते करून दाखवतात, नुसते वादे करत नाही. म्हणून अजितदादा तो स्वभाव मला आवडतो आणि त्यांनी जे आजपर्यंत महाराष्ट्रात कामं केलीत त्याला तोड नाही. अच्छा, या आता ह्या उमेदवार आपल्यासमोर उभे आहेत आपल्या पक्षाचे, यांना का मतदान करावं असं आपल्याला वाटतं लोकांनी? मागचे आमदार आधी माझी दोन्ही असतील, त्याच्यापेक्षा काहीतरी जनतेला मत परिवर्तन करायचं आहे, त्यांना वेगळं काहीतरी पाहिजे. ते झेंडे साहेब म्हणजे IAS अधिकारी, ज्यांना सनदी अधिकारी म्हणतात, त्यांना कार्यानुभव जास्त आहे प्रशासनाचा. तो जर आमदार म्हणून पुरंदरला लाभला तर पुरंदरबरोबर निरेचाही विकास होऊ शकतो असं वैयक्तिक माझं मत आहे. अच्छा, कसं वाटतंय प्रचारासाठी तुम्ही फिरताय घरोघरी, काय अनुभव येतो मतदारांकडून, काय प्रतिक्रिया मिळतात तुम्हाला? परिवर्तन हा नियम आहे आणि मतदारांना परिवर्तन यावेळेला हवंच आहे असं मतदारांचं मत आहे. कसं वाटतं लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर मतदार राजा काय बोलतो? आता मतदार राजा असं बोलतो की कुठंतरी असं चांगला शिकलेला आणि IAS अधिकारी जर उद्याचा जर आमदार झाला तर तालुक्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि तालुक्याचा झाला म्हणजे गावाचा पण विकास होणार आहे असं मला वाटतं. पाहतोय आपण विधानसभेचा रणसंग्राम पुरंदर तालुक्यामध्ये आपल्याला त्याच पद्धतीने पाहायला मिळतोय. पण याचं एक वेगळं असं वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे आत्तापर्यंत आमने सामने 2 उमेदवार असायचे, पण यावेळी मात्र त्रिशंकू अशी ही लढत होताना पाहायला मिळत आहे. आणि याच्यामध्ये सर्वात मोठा फॅक्टर ठरतोय तो म्हणजे आजी आणि माझी जे आमदार आहेत, या आमदारांना हे तिसरा उमेदवार हा कुठेतरी एक चॅलेंज म्हणून विजयाच्या रूपाने पुढे येतो की काय हे पाहणं निवडणुकीच्या निकालानंतर महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मी उमेश जगताप, पुरंदरहून. धन्यवाद.